आविष्कार झाला पाहिजे. आम्ही राजकीय इथं कुठलंच भूमिका घेऊन येणार नाही, तर कुठली भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यानंतरही अनेक निवडणुका झाल्या दादा, परंतु या रंगमंचाला कधी राजकीय स्पर्श झाला नाही. छोटे छोटे बाल कलाकार दादा इथं बसलेले, सकाळपासून तुम्हाला सांगतो यांचे शिक्षक यांच्यासाठी मेहनत घेत आहेत, यांचे मेकअप करतायत, यांच्या कॉस्ट्युमला पिनअप करतायत. यांचे शिक्षक म्हणजे यांच्या माता माऊल्या बनलेल्या आहेत. अत्यंत आईसारखं इथल्या शिक्षिका मुलांना सजवताना, त्यांना पाणी पाजताना, त्यांना खाऊ घालताना पाहिलंय. दादा गेवराईच्या माधवनगरमध्ये एक सावरगाव नावाची शाळा आहे, जवळपास 350 मुलांना बसने घेऊन आली आहे. बाहेर मी बघितलं त्यांना मस्तपैकी तुम्हाला सांगतो जीव घालतायत. म्हणजे इतकी काळजी घेणारे तुम्हाला सांगतो आपल्या पेठ जिल्ह्याचे शिक्षक आहेत. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की सावरगाव, परळी, अंबाजोगाई, गेवराई अशा विविध लांब लांब अंतरावरून या महोत्सवामध्ये शाळा लहानल्या मुलांना घेऊन आलेला आहे. 10 दिवस हा चालणारा महोत्सव, 10 दिवस चालणाऱ्या महोत्सवातील आज सर्वात लहान मुलांचा परफॉर्मन्स आहे, त्यांचं सादरीकरण आहे. त्या मुलांचं वय आहे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आमचा हा शिशु गटच एवढा मोठा झाला आहे की आता आम्हाला पुढे जावं का नाही असा प्रश्न पडलेला. आणि इतकी सुंदर सुंदर यांची सादरीकरण आहेत, यांची नजर काढावी असं वाटतंय कलाकार म्हणून. दादा हा महोत्सव महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव कसा बनला हे लक्षात घ्या. पहिल्या वर्षी 3240 कलाकार या महोत्सवात सहभागी झाले. दुसऱ्या वर्षी या महोत्सवाला आणि दादांच्या माध्यमातून रंगभूमीवर ऐतिहासिक नाव भेटलं आणि हा महोत्सव बनला चंपावती महोत्सव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करंड, शिंदे साहेबांचं नाव लागलं. दुसऱ्याच वर्षी 3240 विद्यार्थ्यांपासून हा महोत्सव गेला 8440 विद्यार्थ्यांवर. तिसऱ्या वर्षी हा महोत्सव तयार झाला. या महोत्सवाची बाल कलाकारांची संख्या होती 14,007 विद्यार्थ्यांची, जी की महाराष्ट्रामध्ये कुठल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये इतका सहभाग झालेला नाही. आणि गेल्या वर्षी जी 14,007 सहभागी संख्या होती ही नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला अशा विविध स्पर्धेची एकत्रित करून होती. परंतु अजून या महोत्सवाची संख्या आमच्यापर्यंत आली नाही. चित्रकला आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धेची संख्या जर घेतली तर आमची संख्या 17 ते 18 हजारापर्यंत चालली. म्हणजे आता सगळं जर पाहायला गेलं आपण तर हा महोत्सव 20,000चा आकडा पार करतोय, जो की महाराष्ट्रात हा रेकॉर्ड ब्रेक करायला कदाचितच कोणाला जमेल असं वाटतंय. आणि हे सर्व श्रेय कोणाचं असेल ना तुम्हाला सांगतो ह्या शिक्षकांचे, संस्था चालकांचे, पालकांचे, की आता कुठेतरी डॉक्टर इंजिनियरची ही व्याख्या विसरून आता